जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये तैनात असलेल्या सीआरपीएफच्या जवानांनी मोठ्या उत्साहामध्ये दिवाळी साजरी केली आहे। कुटुंबापासून दूर राहून देशाच्या संरक्षणाचं कर्तव्य बजावत असताना त्यांनी हा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केलाय आणि यावेळी जवानांनी फटाक्यांची आतषबाजी सुद्धा केली। एकमेकांना मिठाई भरवून तोंड गोड करत शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि यावेळी काही जवानांनी नृत्य करून आनंद सुद्धा व्यक्त केला। देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या जवानांमध्ये दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत होता। दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर श्रीनगरमधील ऐतिहासिक लाल चौकातील प्रसिद्ध घंटाघर दिव्यांनी लखलखून गेलं। सशस्त्र दलांचा सन्मान करण्यासाठी घंटाघरावर ऑपरेशन सिंदूरची थीम पणत्यांच्या सहाय्याने साकारण्यात आली आणि या अप्रतिम रोषणाईमुळे लाल चौकात एक उत्साहाचं आणि देशभक्तीचं वातावरण निर्माण झालं। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील असलेल्या या ठिकाणी लष्कराच्या कारवाईचं नाव पणत्यांच्या माध्यमातून प्रकाशित करणं हे जवानांच्या शौर्याला आदरांजली अर्पण करणारा एक अनोखं पाऊल आहे। देशभरात दिवाळीचा उत्साह असताना राजधानी दिल्लीमधील ऐतिहासिक इंडिया गेट आकर्षक रोषणाईने उजळून निघालाय। प्रकाशाचा उत्सव साजरा करताना इंडिया गेट आणि त्यासमोरील कर्तव्य पथ परिसरामध्ये खास रोषणाई करण्यात आली आहे आणि या रोषणाईमुळे इंडिया गेटचा परिसर अधिकच तेजस्वी आणि भव्य दिसत होता। संपूर्ण देशामध्ये दिव्यांची रोषणाई आणि उत्साहाचं वातावरण असताना देशाची राजधानी दिल्लीमधील या प्रतिष्ठित स्मारकाची मनमोहक दृश्य नागरिकांसाठी दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारी ठरली आहे। काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी दिवाळी अनोख्या पद्धतीमध्ये साजरी केलेली आहे। जुन्या दिल्लीमधील एका प्रसिद्ध दुकानात जात राहुल गांधी यांनी बेसनाचे लाडू आणि इमारती बनवण्याचा प्रयत्न केला। तर त्यांनी आधी संपूर्ण प्रक्रिया पाहून घेतली आणि यावेळी त्यांनी इमारतीच्या उत्पत्तीबद्दल प्रश्न विचारले। दिवाळीचा खरा गोडवा फक्त जेवणामध्येच नाहीये तर नातेसंबंध आणि समाजामध्ये सुद्धा आढळतो। आम्हाला सांगा तुम्ही तुमची दिवाळी कशी साजरी करत आहात आणि ती कशी खास बनवत आहात, अशी पोस्ट सुद्धा राहुल गांधी यांनी केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सदिच्छा भेट घेतली आहे। दिवाळी निमित्तानं मोदींनी मुर्मू यांची सदिच्छा भेट घेतली। या भेटीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सुद्धा दिल्या। राष्ट्रपती भवनामध्ये पार पडलेली ही औपचारिक भेट सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये झाली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या भेटीचे फोटो आणि माहिती सोशल मीडियावर शेअर सुद्धा केली आहे। सणासुदीच्या उत्सवामध्ये भारतीयांनी स्वदेशी वस्तूंची खरेदी करावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय आणि त्यांनी त्या संदर्भात एक पोस्ट सुद्धा केलेली आहे। चला 140 कोटी भारतीयांच्या मेहनतीचं आणि सर्जनशीलतेचं सेलिब्रेशन करूया, असं सुद्धा पोस्टमध्ये मोदी म्हणाले। भारतीय उत्पादनं खरेदी आणि हे स्वदेशी असल्याचं अभिमानाने सांगा, असंही मोदी म्हणालेले आहेत। तसंच सणासुदीच्या काळामध्ये खरेदी केलेल्या वस्तू सोशल मीडियावर शेअर करा आणि त्यामुळे इतरांना सुद्धा प्रेरणा मिळेल, असं सुद्धा त्यांनी या पोस्टमध्ये नमूद केलंय। या दिवाळीमध्ये स्वदेशी खरेदी करून देशाची ताकद वाढवूया, असा सकारात्मक संदेश सुद्धा त्यांनी देशवासियांना दिलाय। जनशक्ती जनता दलाचे प्रमुख तेजप्रताप यादव यांच्यावर आदर्श आचारसंहिता उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, नोंदवण्यात आलाय। रविवारी बिहारच्या वैशाली जिल्ह्यामधील महुवा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्याकडून आचारसंहिता भंग झाला। उमेदवारी दाखल करण्यासाठी मिरवणुकीने जाताना यादव यांनी पोलिसांचा लोगो आणि दिवा असलेली गाडी वापरल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि या व्हिडिओनंतर महुवाच्या सर्कल ऑफिसरनं पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली। तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढताय आणि त्यामुळे अनेक ठिकाणी पूर आलेला आहे। पुढचे 7 दिवस या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलाय। चेन्नई शहरामध्ये रविवारपासून आतापर्यंत 10 मिलीमीटरहून अधिकचा पाऊस झालेला आहे। चेन्नई विमानतळाच्या धावपट्टीवर पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे त्याचा परिणाम विमान सेवांवर पण झालेला पाहायला मिळतोय। केरळमध्ये इडुक्की जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि पुरामुळे एका व्यक्तीचा मृत्यू सुद्धा झालाय। एर्नाकुलम, मल्लपुरम, कोझिकोड, कन्नूर आणि कासरगोड या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। पंजाबमधील वायू प्रदूषणासाठी फक्त भारतीय शेतकरीच जबाबदार नाहीये, तर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये 10 पट अधिक शेत आगी झाल्याचं सॅटेलाइट विश्लेषणामधून स्पष्ट झालंय। 9 ते 18 ऑक्टोबर दरम्यान पाकिस्तानमध्ये 2009 तर भारतीय पंजाबमध्ये केवळ 189 आगींची नोंद झालेली आहे। वाऱ्याच्या दिशा बदलामुळे पाकिस्तानमधील धूर भारतामध्ये पोहोचल्याची प्रतिक्रिया डॉक्टर रवींद्र खाईवाल यांनी दिली आहे। भारताच्या पंजाबमध्ये अवशेष
जाल्याचे प्रमाण 83% घटलेलं आहे. तरी सुद्धा प्रदूषणाचा स्तर वाढत आहे आणि त्यामुळे तो चिंतेचा विषय ठरलाय. सरकारने 119 FIR दाखल करून 5.15 लाखांचा दंडही वसूल केलाय. अमृत भारत एक्सप्रेसमधला एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. ट्रेनमधील एका व्हिडिओमध्ये कर्मचारी कचऱ्यामध्ये फेकलेल्या डिस्पोजेबल प्लेट्स आणि बॉक्सेस पुन्हा वापरताना दिसतायत. पॅन्ट्री कारमध्ये हे डबे वॉश बेसिनमध्ये धुवून पुन्हा अन्नासाठी वापरले जात असल्याचा आरोप प्रवाशांनी केलाय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला असून प्रवाशांनी तीव्र संतापही व्यक्त केलाय. आरोग्याच्या दृष्टीने अतिशय धोकादायक ठरू शकणारा हा प्रकार पाहून अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. दरम्यान या प्रकारची रेल्वे प्रशासनाकडून दखल घेतली जाईल हे अपेक्षित आहे. बिहारमध्ये केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांच्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झालाय. सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या पण आम्हाला मतदान न करणाऱ्या नमक हरामांची मतं नकोत असं विधान त्यांनी एका प्रचार सभेमध्ये केलंय. अरवल जिल्ह्यामधील सभेत बोलताना त्यांनी मुस्लिम समाजाच्या संदर्भात एक प्रसंग सांगितला आणि आरोप केलेला आहे. सगळ्या योजना घेतल्या जातात पण मतं मात्र दिली जात नाहीत असं त्यांनी यावेळी म्हटलंय आणि त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. आरजेडी प्रवक्ते मृत्युंजय तिवारी यांनी भाजपवर धार्मिक ध्रुवीकरणाचा आरोप करत बेरोजगारी आणि महागाईसारख्या मुद्द्यांवर मौन बाळगल्याची टीका सुद्धा केली आहे. देशभरात अंमलबजावणी खटल्यांची संख्या 9 लाखांच्या घरामध्ये पोहोचली आहे आणि या घटनेची सर्वोच्च न्यायालयानं गंभीर दखलही घेतलेली आहे. सुप्रीम कोर्टाने सर्व उच्च न्यायालयांना प्रभावी यंत्रणा विकसित करण्याचे निर्देश दिले. निर्णय झाल्यानंतर अंमलबजावणीस वर्षानुवर्षे लागणं म्हणजे न्यायाची थट्टा असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक 3.4 लाख प्रलंबित खटले आहेत तर सिक्कीममध्ये फक्त 61 खटले आहेत. सगळ्या जिल्हा न्यायालयांनी वेगाने निर्णय अंमलात आणण्यासाठी प्रक्रिया राबवावी अशी अपेक्षा सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केलेली असून पुढील सुनावणी 10 एप्रिल 2026ला होणार. सीबीएसईच्या 10वी-12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक घोषित करण्यात आलेलं आहे. सीबीएसईने 2025-26 या शैक्षणिक सत्रासाठीचं वेळापत्रक जाहीर केल्याची माहिती आहे. 10वी आणि 12वीच्या परीक्षा 17 फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत तर 10वीच्या परीक्षा 9 मार्चला आणि 12वीच्या परीक्षा 9 एप्रिलला संपणार आहेत. प्रात्यक्षिक परीक्षा 17 फेब्रुवारी ते 4 एप्रिल 2025 दरम्यान होतील असंही स्पष्ट केलं गेलंय. सीबीएसई शाळा जानेवारीपूर्वी 6 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान त्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा पूर्ण करू शकतात. देशामध्ये वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये मोठी वाढ झाली आहे. पंतप्रधान मोदींच्या आश्वासनानुसार पुढच्या 5 वर्षांमध्ये 75,000 नवीन वैद्यकीय जागा निर्माण करण्याच्या उद्दिष्टाचा एक टप्पा पूर्ण होणार आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगानं 10,650 नव्या MBBS जागांना मंजुरी दिलेली आहे तर 41 नव्या वैद्यकीय महाविद्यालयांची भर यामध्ये पडल्याची माहिती आहे. त्यामुळे देशभरात वैद्यकीय संस्थांची संख्या 816 झाली आहे तर पदव्युत्तर जागांमध्ये सुद्धा 5,000पेक्षा अधिक जागांची वाढ अपेक्षित असून एकूण संख्या 67,000वर जाणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षासाठीचे अर्ज नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती आयोगाने दिली आहे. जीएसटी रिटर्न भरण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आता 25 ऑक्टोबर 2025 पर्यंत जीएसटी रिटर्न दाखल करता येतील. ही सूट नियमित आणि तिमाही करदात्यांना लागू होणार आहे आणि दिवाळीमधील सुट्ट्यांचे दिवस लक्षात घेऊन हा निर्णय घेतला गेलाय. देशभरात 20 ते 23 ऑक्टोबर पर्यंत दिवाळीच्या सुट्ट्या आहेत आणि त्यामुळे कर भरण्यासाठी खूप कमी वेळ मिळतोय आणि म्हणूनच सरकारनं ही सवलत दिली आहे. मुदतवाढ मिळाल्यामुळे व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. सूर्याच्या विकिरणाचा चंद्रावर परिणाम झाल्याचं महत्त्वपूर्ण निरीक्षण इस्रोच्या चांद्रयान 2 मोहिमेमधील ऑर्बिटरनं टिपलेलं आहे. ऑर्बिटरवरील चेस 2 या उपक्रमाद्वारे पहिल्यांदाच सौर उत्सर्जनाचा चंद्रावर झालेला थेट परिणाम नोंदवला गेला आणि या विकिरणामुळे चंद्राच्या पृष्ठभागावरील अणू सुटून बाह्य वायुमंडलामध्ये गेलेत आणि वातावरणीय दाब आणि घनता एकीकडे वाढलेली दिसते. ही दुर्मिळ घटना 10 मे 2024 रोजी सौर उत्सर्जन झाल्यानंतर नोंदवली गेली. मात्र ऑर्बिटर आजही सुमारे 100 किलोमीटर उंचीवर परिभ्रमण करत असून गेल्या 5 वर्षांपासून महत्त्वपूर्ण वैज्ञानिक निरीक्षणं करतोय. ChatGPTला टक्कर देण्यासाठी भारताने सर्वम AI हे स्वदेशी मॉडेल तयार केलेलं असून त्याचं आगमन येत्या डिसेंबरमध्ये किंवा जानेवारी 2026 पर्यंत होणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव
यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे। विशेष म्हणजे सर्वप्रथम ते स्वतः या मॉडेलचा वापर सुरू करणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे हिंदीसह 10 स्थानिक भाषांचा वापर या मॉडेलसाठी करण्यात आला आणि त्यामुळे वापरकर्ते आपापल्या भाषेमध्ये संवाद साधू शकतील। सध्या बाजारामध्ये असलेल्या अन्य AI चॅटबॉट्सपेक्षा सर्वम AI मॉडेलमध्ये स्थानिक भाषा वापरता येतात आणि त्यामुळे ते अधिक उपयुक्त ठरू शकते। नवी दिल्लीमधील रेल्वे मंत्रालयात एक केंद्रीय वॉर रूम स्थापन करण्यात आला आहे आणि याची केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पाहणी सुद्धा केली आहे। ही वॉर रूम देशभरातील सर्व रेल्वे स्थानकं आणि प्लॅटफॉर्म्सवर लक्ष ठेवण्याचं काम करते। दरम्यान दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर प्रवासी वाहतुकीचा अश्विनी वैष्णव यांनी आढावा घेतला। यांसह या काळामध्ये 24 तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रेल्वे मंत्र्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या। उत्तर प्रदेशमधील हरदोई इथून एक विचित्र घटना समोर आली आहे। एका व्यक्तीच्या घरातून केवळ 250 ग्रॅम बटाटे चोरीला गेलेले आहेत। ही छोटीशी चोरी असल्यामुळे त्याने स्वतःहून तपास न करता थेट पोलिसांना बोलावलं। या व्यक्तीने घरातून 250 ग्रॅम बटाटे गायब झाल्याची पोलिसांकडे तक्रार केलेली आहे आणि त्याने तातडीने या घटनेचा तपास करण्याची आणि बटाटे चोरणाऱ्या आरोपीला पकडण्याची मागणी सुद्धा लावून धरली आहे। एवढ्या कमी वजनाच्या बटाट्यांसाठी पोलिसांना बोलावल्यामुळे हा प्रकार अगदीच चर्चेचा विषय ठरलाय। पोलिसांनी त्या व्यक्तीची विचारपूस केलेली असून या घटनेचा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना ही घटना पाहायला मिळते। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनवर लावलेले टॅरिफ कमी करण्याचे संकेत दिलेत। तर चीन अमेरिकेच्या बाजूने काही सकारात्मक पाऊल उचलत असेल तर टॅरिफ नीतीवर फेरविचार करू शकतो असं सुद्धा ते म्हणालेत। काही दिवसांपूर्वी अमेरिकेने चीनहून आयात वस्तूंवर 100% टॅरिफची घोषणा केलेली होती आणि त्याशिवाय 1 नोव्हेंबरपासून सॉफ्टवेअर निर्यात नियंत्रण लागू करण्याची घोषणा सुद्धा केली होती। माझे आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी संबंध पूर्वीपेक्षा चांगले आहेत। दोन्ही देशांमध्ये मतभेद आहेत, परंतु जर बीजिंगने अमेरिकेसाठी काही चांगलं केलं तर टॅरिफमध्ये कमी येऊ शकतं असं सुद्धा ते म्हणाले।